अरे यार तू सोडतच नाहीस कुठे, म्हणजे तुझ्यातच काहीतरी इश्यू. सो म्हणजे ठीक आहे. नाही, पण मेकॅनिकल मध्ये असं असतं ना की बाबा तू एका ऑर्गनायझेशन मध्ये जास्त दिवस राहिलास तर तुझी व्हॅल्यू वाढत राहते आणि तू त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स. एक्झॅक्टली. आणि देन आय जॉईंड विथ हिम इन 2021 नोव्हेंबर. हे डिस्कशन कधीपासून चालू होतं तुमचं? डिस्कशन चालू होतं साधारण 2014 पासून, म्हणजे जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हापासून डिस्कशन चालू होतं. किंवा तो म्हणाला की आता तू रत्नागिरीतनं बाहेर पडलास ना, सो यू कॅन गो एनीवे. आय डोंट नो, इन बॅक ऑफ माइंड जेव्हा मेकॅनिकल इंजिनियर झालो तेव्हा डोक्यात फक्त जे चित्र दिसायचं ते फक्त गिअर्सच दिसायचं. ट्रिपिकल पंप जसा सगळीकडे लागतो तसाच बेस्ट गिअर पण हा सगळीकडे लागतो. खरी ऍक्शन काय आहे तर तुम्हाला तिसरी मशीन टाकली पाहिजे. बरोबर. पण कधी कधी ती एवढी कॉस्टली होऊन जाते, 2-3 कोटीची मशीन असते, आपण नाही टाकू शकत. बरोबर. देन इफ यू आर हॅव्हिंग आउटसोर्स्ड फॅसिलिटी, गिव्ह इट टू देम. नमस्कार मंडळी. नमस्कार. गोलगप्पावरती आज गिरीश दादा आले आहेत. गिरीश हळबे, नमस्कार. जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, एक्सपिरियन्स पर्सन आहे आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जॉब पण केलेला आहे आणि त्यानंतर स्वतःची कंपनी पण चालू केलेली आहे. तर चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या विषयामध्ये की इंडस्ट्री ट्रेंड कसा आहे, आत्ता चॅलेंजेस कोणकोणते आहेत, यावरती आपण गप्पा मारणार आहे. येस, चालू करू मग. ग्रेट. तर गिरीश दादा, काय आपला अनुभव, म्हणजे ओव्हरऑल कशी सुरुवात झाली या इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला किती वर्ष झाली? करेक्ट. मी गिरीश हळबे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी माझा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट कंप्लीट केला. ओके. 1996ला मी पासआउट झालो मेकॅनिकल इंजिनियर फ्रॉम सांगली. आणि ऑब्व्हियसली तेव्हा जॉब सर्चिंग करून जॉब्स वगैरे, तेव्हा जरा कंडिशन बरी होती, जॉब्स वगैरे मिळत होते तसे. सो फर्स्ट ऑफ ऑल करिअर सुरू केलं ॲज अ क्वालिटी इंजिनियर गोव्यामध्ये. शिपयार्ड कंपनी होती. आणि मग त्याच्यानंतर होमटाऊनमध्ये रत्नागिरीमध्ये जॉब मिळाला, JK फाईल्स ग्रुप कंपनी ऑफ रेमंड्स. ओके. आणि असं करत तिथे ग्रो, मग सुपरवायझर लेवलपासून काम सुरू झालं. मग प्लॅनिंग इन्चार्ज, प्रोडक्शन इन्चार्ज आणि मग प्लॅन्ट हेड वगैरे अशी ग्रोथ झाली. मीन टाईम एक 4 वर्ष मी इंडोनेशियालाही गेलो. ओके. JK फाईल्सचा तिथे एक प्रोडक्शन युनिट आहे, अजूनही आहे. तर तिथे एक 4 वर्ष काम करून मी परत आलो इंडियामध्ये. आणि मग अशीच ग्रोथ सुरू झाली. मग ऑलमोस्ट 1996 ते 2011 मी JK फाईल्स मध्ये काम केलं. ओके. सो ऑलमोस्ट 14-15 वर्ष मी JK फाईल्स मध्ये काम केलं. क्वालिटीमध्येच? नाही, मग ते रोल्स बदलत गेले. क्वालिटी पासून सुरुवात केली, मग प्रोडक्शन झालं, प्लॅनिंग झालं, प्रोडक्शन इन्चार्ज. मग ऍट द एंड ऑफ द टाइम मी 2011ला प्लॅन्ट हेड झालो. 2011 ते 2014 मी रत्नागिरीच्या प्लॅन्टचा प्लॅन्ट हेड होतो. सो प्लॅन्ट हेडची रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्व्हियसली पूर्ण प्लॅन्ट, आमच्याकडे त्यावेळेला साधारण 300 वर्कर्स वगैरे होते. ओके. पण मग त्याच्यानंतर कसं झालं की 2014ला थोडासा स्टॅग्नन्सी आली. स्टॅग्नन्सी म्हणजे आता रोज तेच रुटीन होतं. बरोबर. फक्त काय टार्गेट चेंज होणार, म्हणजे रिझल्ट चेंज होणार, अदरवाईज प्रोडक्ट इज सेम, एव्हरीथिंग इज सेम. सो 2014ला मी लेफ्ट झालो JK फाईल्स मधून आणि मी डायरेक्ट मुंबईला गेलो. ओके. म्हणजे तारापूर इंडस्ट्रियल एरियामध्ये, पालघरला. आणि तिथे ऑलटुगेदर न्यू फील्डमध्ये गेलो. नट्स, बोल्ट्स आणि वॉशर्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलो, म्हणजे बाउंड्री तुम्ही ब्रेक केली. हा, एकदम. आणि रत्नागिरीमध्ये किती वर्ष राहायचं आणि किती करिअर? एक्झॅक्टली. कारण कसं होतं की फ्युचरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रत्नागिरीचं म्हणजे कल्चरल ग्रोथ किंवा सोशल ग्रोथ आणि एज्युकेशनल ग्रोथ बेसिकली आमच्या मुलांच्या दृष्टीने, बरोबर, ते अपॉर्च्युनिटीज कमी होत्या. म्हणजे ऍट वन पॉईंट ऑफ टाइम कुठेतरी मुंबई पुण्यात यावंच लागणार होतं मुलांना. बरोबर. सो मुलांनाच यायचं तर व्हाय कांट वी गो. राईट. तसा विचार करून मी 2014ला बाहेर पडलो. 2014 ते 2018 मी तिथे जॉब केला. तेव्हा मात्र मी स्पेसिफिक ठरवलं होतं की मी जे काही जॉब्स करीन ते दोज विल बी ऑलवेज डिफरंट. मी एकाच ह्याच्यामध्ये मला नाही राहायचं. कारण माझ्या एका मित्राबरोबर असं झालं की त्याने जवळजवळ 20-25 वर्ष काम केलं एकाच ठिकाणी. अँड व्हेन ही वॉन्टेड टू चेंज, सो ही वॉज रिजेक्टेड. त्याला असं त्याच्यावर शिक्का बसला की अरे यार तू सोडतच नाहीस कुठे, म्हणजे तुझ्यातच काहीतरी इश्यू. सो म्हणजे ठीक आहे. नाही, पण मेकॅनिकल मध्ये असं असतं ना की बाबा तू एका ऑर्गनायझेशन मध्ये जास्त दिवस राहिलास तर तुझी व्हॅल्यू वाढत राहते आणि तू त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स. एक्झॅक्टली. पण ते कसं झालं, साधारण 2011च्या नंतर जे थोडेसे चेंजेस आले मार्केटमध्ये, म्हणजे आता जॉब्स स्टॅग्नन्सी जास्त वाढली किंवा IT एकदम सडनली बूम व्हायला लागलं किंवा बाकीच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन व्हायला लागल्या, तेव्हा जेव्हा ह्या जुन्या लोकांनी सोडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जरा अडचणी आल्या. सो बेसिकली मी ठरवलं होतं की नाही, आपण नवीन चॅलेंजेस घ्यायच्या.
सो 2014 ते 2018 मी तिथे काम केलं फास्टनर इंडस्ट्रीमध्ये. पण कुठेतरी बॅक ऑफ माइंड असं होतं की पुण्यात यायचं आहे आपल्याला, म्हणजे मुंबई मला तशी नाही आवडत, म्हणजे ते तिथलं रुटीन आणि या सगळ्या गोष्टींसाठी. सो 2018ला मी परत एक जॉब चेंज केला आणि आय केम टू पुणे आणि तिथे मी टोटली हायड्रोलिक फील्डमध्ये होतो, म्हणजे हायड्रोलिक सिलेंडर्स, पॉवर पॅक्स, एव्हरीथिंग. डोमेन परत चेंज केलं, टोटली डोमेन परत चेंज केलं. आणि मीन टाईम असं झालं की आता मी मॅक्सगिअर्स बरोबर आहे किंवा आय एम अ को ओनर. तर त्यात आमचा जो MD आहे की अमित मराठे, ही इज माय चाइल्डहुड फ्रेंड, म्हणजे आम्ही 4थी पासून एकत्र वगैरे आहोत. ओके. सो ही स्टार्टेड हिज ओन बिझनेस बॅक इन 2004. ओके. आणि मग आमच्या भेटी तर होतच होत्या नेहमी. तर तो मला खूप वर्ष माझ्या मागे लागला होता की अरे आपण दोघं मिळून करूया, म्हणजे ही ऑल्सो वॉन्टेड टू एक्सपांड. त्याला बिईंग सांगलीमध्ये बेस्ट असल्यामुळे त्याला थोडंसं काय म्हणतो आपण की एक्सपर्टीज जो कमी पडतो, बाहेरनं लोक कमी येतात सांगलीमध्ये राहायला. बरोबर. तर त्याचं असं म्हणणं होतं की आपण दोघं मिळून करूया काहीतरी. ओके. पण मी थोडासा वेगळा, मी हायड्रोलिक फील्डमध्ये जास्त इंटरेस्टेड झालो होतो, म्हणून त्याला म्हटलं अरे नको, त्याचं फील्ड वेगळं होतं. पण मग करोना गेवच द अपॉर्च्युनिटी. करोना आल्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे एक महिनाभर सगळ्यांच्याच फॅक्टरी बंद होत्या, आमची बंद होती फॅक्टरी. पण आम्ही इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये होतो, आम्ही ॲग्रीला आमची प्रोडक्ट जात होती, त्यामुळे आम्हाला 1 महिन्याभरामध्ये परवानगी मिळाली. ओके. आणि सुरूही झाला बिझनेस. पण त्याच्यानंतर बरेच आमचे जे कस्टमर्स होते त्यांचा बिझनेस डाऊन होता, त्यामुळे 1-2-4 महिने आमचे डाऊन गेले. ठराविक 1-2 कस्टमर्स फक्त घेत होते आमचे प्रोडक्ट. सो मॅनेजमेंट सपोर्टेड अस क्वाईट अ गुड. पण तेव्हा डोक्यात विचार आला की नाही, आता नाव दिस इज द राईट टाइम. म्हणजे आता तेव्हा आय हॅड क्रॉस 45. सो आता आणखीन किती वर्ष असं काम करायचं. राईट. सो देन वी सॅट टुगेदर, मी आणि अमित, अँड देन वी वर्कड आउट सम पॅटर्न ऑन दॅट. आणि देन आय जॉईंड विथ हिम इन 2021 नोव्हेंबर. डिस्कशन कधीपासून चालू होतं तुमचं? डिस्कशन चालू होतं साधारण 2014 पासून, म्हणजे जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हापासून डिस्कशन चालू होतं. किंवा तो म्हणाला की आता तू रत्नागिरीतनं बाहेर पडलास ना, सो यू कॅन गो एनिवेअर. राईट. म्हणजे तुला आता काय असं मुंबईतच जाईन असं काय नाही. सो यू आर फ्री टू गो एनिवेअर. घरातनं बाहेर पडलास, कारण घरातनं बाहेर पडणं ही थोडी मोठी स्टेप असते आपल्यासाठी. बरोबर. सो तेव्हाही आमचं डिस्कशन चालू. तो मुंबईमध्ये आला होता माझ्याकडे, माझ्या प्लॅन्टला त्याने व्हिजिट केली. त्याला थोडा इंटरेस्ट होता फोर्जिंग्स मध्ये त्यावेळेला. सो ही केम, त्याने बघितलं सगळं. तेव्हाही त्याने मला ऑफर दिली, अरे तू माझ्याबरोबर ये. म्हटलं अरे ते यार मी आता जरा सुखी आहे ते असं. आणि मीनवाईल कसं झालं की आता माझी मुलगी मोठी झाली. शी कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन. ती आता PG करते तिच्या ह्याच्यात. आता म्हणजे कसं आहे की नाव वी आर फ्री टू टेक अवर ओन डिसिजन्स. म्हणजे आपल्याला जे मनान करायचं ते आपण करू शकतो. सो अगेन मी मॅक्सगिअर्समध्ये आता जॉईन झालो. सो अगेन इट इज अ न्यू फील्ड. म्हणजे वी आर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल गेअर्स अँड गेअर बॉक्सेस. सो अल्टिमेटली इट इज अ न्यू फील्ड. बट आय डोंट नो, इन बॅक ऑफ माइंड जेव्हा मेकॅनिकल इंजिनियर झालो तेव्हा डोक्यात फक्त जे चित्र दिसायचं ते फक्त गेअर्सच दिसायचं. म्हणजे काहीतरी ते होतं, पण तेव्हा आधी गेअरचा काही संबंध नव्हता. पण शेवटी गेअर मध्ये आता तुम्ही करिअर करताय. पहिल्यांदा गेअरचा संबंध यायचा ओनली फॉर मेंटेनन्स पर्पज. जे के फाईल्स असो किंवा करमतारा, म्हणजे माझा सेकंड जॉब असू दे, कुठेही गेलो तरी आम्ही फक्त मेंटेनन्स साठीच गेअरचा संबंध आहे, आमचा कुठेही संबंध नव्हता. पण आता आम्ही गेअर्स बनवतो, गेअर्स विकतो, आणि नवीन डिझाईनही करतो. सो नाव इट इज अ टोटली डिफरंट फील्ड. आणि आता त्याचे चॅलेंजेस आपल्याला जास्त कळायला लागले की गेअरचं काय इम्पॉर्टन्स आहे, आणि त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजीज आहेत किंवा काय डिझाईन ऍस्पेक्ट्स असतात. सो इट्स अ फॅसिनेटिंग जॉब नाव. थोडंसं ब्रीफ करू शकाल? आधी जस्ट एक बघतो रेकॉर्डिंग चालू आहे की नाही. येस. प्रणव नाही आहे त्यामुळं जस्ट चेक केलं. बरं आहे, चालू आहे. तर कमिंग टू द पॉइंट की काय जस्ट गेअर्स हे करताय ते काय, कसं आहे प्रोफाईल? गेअर्स काय, गेअर्स इज अ इसेन्शियल कमोडिटी फॉर ट्रान्समिशन. म्हणजे कुठलंही मशीन फिरवायला जी पॉवर लागते ती एका काहीतरी मोटर आहे किंवा काहीतरी समथिंग इज ड्रायव्हिंग युअर युनिट, तर ते फिरवायला काहीतरी लागते. किंवा आपल्या गाडीमध्ये एक गिअरबॉक्स असतो, म्हणजे आपलं इंजिन फिरत असतं पण ते काहीतरी वेगळ्या स्पीडला फिरत असतं, वेगळ्या पॉवरला फिरत असतं. मग त्याला टोन डाऊन आपल्याला करायचं असतं आणि ती गाडी चालवायची असते, कारण आपण गाडी डायरेक्ट 4th गिअरवर फिरवू शकत नाही. मग ती 1st गिअरमध्ये टोन डाऊन कशी करायची? सो देअर कम्स द गिअरबॉक्स. कारण गिअरबॉक्स तुम्हाला व्हेरिएबल स्पीड देतो, राईट, आणि कीपिंग द पॉवर कॉन्स्टंट यू गेट different speed combinations in the gearbox. So gear is basically used to transmit power from one source to the use, end use म्हणा किंवा intermediate stage जी काय असेल ती. तर तिथे तुम्हाला gears उपयोगी पडतात.
आणि गिअर्स कुठे लागत नाहीत आता, म्हणजे शुगर मिल्स, स्टील, पॉवर, एनर्जी, फूड इंडस्ट्री, मायनिंग इंडस्ट्री, मटेरियल हँडलिंग, एरोस्पेस, म्हणजे त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर्स आली किंवा प्लेन्स आले, त्यांचे सगळे गिअर्स आले, म्हणजे डिफेन्स, मग डिफेन्समध्ये सगळ्या नेव्हल व्हेसल्स किंवा आर्मीचे आपण जे रणगाडे वगैरे म्हणतो, बरोबर. सो सगळीकडे गिअर्स लागतात. ड्रायव्हिंग विदाउट गिअर काहीच चालत नाही. म्हणजे थोडक्यात आपण अदरवाईज बघितलं तर रोटेटिंग इक्विपमेंट म्हणजे सेंट्रिफ्युगल पंप जसा सगळीकडे लागतो तसाच बेस्ट गिअर पण हा सगळीकडे लागतोच. येस, इट इज द हार्ट ऑफ एनी ट्रान्समिशन इंडस्ट्री. राईट. विदाउट गिअर देर इज नो ट्रान्समिशन. राईट. म्हणजे सो दिस इज क्वाईट फॅसिनेटिंग. म्हणजे आपल्याला जस्ट बघून वाटतं की एक गिअर दुसऱ्या गिअरला फिरवतो, पण जेव्हा आपण ते कॉम्बिनेशन किंवा टँडम मध्ये गोष्टी करतो तेव्हा इतक्या प्रचंड वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात. क्वाईट इंटरेस्टिंग. म्हणजे आपण टर्बाईन पासून पॉवर जनरेट करतो, म्हणजे आता काहीतरी स्टीम टर्बाईन आहे किंवा अगदी तुम्ही हायडल पॉवर प्लांट म्हणू शकता की ज्याच्या पाण्याच्या फोर्समुळे ब्लेड फिरतात, अगदी विंड टर्बाईन्स आहेत. तर ते अत्यंत स्लो स्पीडने फिरणारी गोष्ट ती खूप हाय स्पीडला कन्व्हर्ट करून कसं करायचं, त्याच्यामधून पॉवर जनरेट होते. सो इट इज अ फॅसिनेटिंग. गिअर रेशो वगैरे किती खरंच ते कॉम्प्लिकेटेड पण आहे. ऑफकोर्स कॉम्प्लिकेटेड आहे, मॅन्युफॅक्चरिंग पण त्याचं त्या पद्धतीनं ते तयार व्हायला पाहिजे. अत्यंत हाय ॲक्युरसी लागते. थ्रेड्स हाय आरपीएम वरती 5 मायक्रॉन 10 मायक्रॉन्स मध्ये सगळ्या गोष्टी लागतात. अदरवाईज यू वोंट गेट लाईफ किंवा डिझायर्ड इफिशियन्सी मिळत नाही, ड्रॉप होते, बऱ्याच गोष्टी असतात. बरोबर. सो इट्स अ व्हेरी व्हेरी गुड वर्ल्ड. आता सांगलीमध्ये तुमचा मित्र आहे, हो, तिथं मेन कंपनी आहे. करेक्ट. मग तिथं डिझाईन सेंटर आहे का? येस, आमचं डिझाईन सेंटर, आमचं मेन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सांगलीमध्येच आहे. ओके. सांगलीमध्ये वी हॅव 2 युनिट्स ऑफ अराउंड 32,000 स्क्वेअर फीट ऑफ एरिया. ओके. सो इट्स अ व्हेरी बिग एरिया नाऊ फॉर म्हणजे एका गिअर इंडस्ट्रीसाठी, मीडियम स्केल गिअर इंडस्ट्रीसाठी इट इज अ गुड इनफ एरिया. त्यामुळे सगळं एंटायर थिंग तिथे आहे, म्हणजे राईट फ्रॉम डिझायनिंग टिल डिस्पॅच सगळ्या गोष्टी तिथे आहेत. ओके. रॉ मटेरियल पॉक करून येणार, काही इंटरमिडिएट प्रोसेस असतात त्या बाहेर होतात, पण बाकी एव्हरीथिंग हॅपन्स इन हाऊस. ग्रेट. हां, म्हणजे ISO सर्टिफिकेशन्स आहेत, वेगवेगळे ॲक्रिडेशन्स आहेत, कस्टमर व्हिजिट्स असतात सुरू, आणि काही फॉरेन म्हणजे काही एक्सपोर्ट होतात आमचे पार्ट्स, सो ते फॉरेन कस्टमर्स येत असतात. सो ह्या सगळ्या एंटायर गोष्टी सांगलीमध्ये सुरू असतात. म्हणजे आता जनरली असं म्हणतात की आउटसोर्सिंग बेटर असतं फायनान्शियल साठी. मग हे इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग हे किती परवडण्यासारखं आहे? सी ऍक्च्युली काय आहे की इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग हे केव्हाही चांगलं असतं, पण आजकाल मशीन्समध्ये इन्व्हेस्टमेंट खूप होते आपल्याला. म्हणजे आता आम्ही एक 2-3 वर्षापूर्वी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली, सो वी स्पेंड अराउंड 2.5 crores इन द लँड अँड मोर दॅन 1.5 crores इन टू द मशीन्स. सो आणि मशीन्सचं कसं आहे की तुमचा जसं व्हॉल्यूम वाढतो तसं यू नीड टू मेक ओन मशीन्स, म्हणजे तुमच्या मशीन्स तुम्हाला लागतात, मशीन्स वाढवायला लागतात. मग ते आता किती स्टेजपर्यंत आपण मशीन्स वाढवणार, कारण ह्यूज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असतं त्याच्यामध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली गिअरमधल्या ज्या मेन मशीन्स आहेत, म्हणजे ज्याला आपण गिअर हॉबिंग म्हणतो किंवा गिअर ग्राइंडिंग म्हणतो, यातली कुठली मशीन इंडियामध्ये बनत नाही. दोज आर ऑल इम्पोर्टेड मशीन्स. आयदर दोज आर ब्रँड न्यू मशीन्स इम्पोर्टेड और सेकंड हँड मशीन्स आर गेटिंग इम्पोर्टेड. पण त्याच्यामध्ये कॉस्ट खूप जाते. सो आपण काय करतो की जे मला लागणार आहे इक्विपमेंट्स त्या सगळ्या माझ्याकडे असतातच, पण त्याला मी मल्टिप्लाय करत नाही. मग म्हणजे आता माझ्याकडे 2 गिअर हॉबिंग आहेत, तर मी आता उद्या त्याचे 4 गिअर नसं करत नाही, मग उरलेल्या 2चं काम मी आउटसोर्स करतो. बिकॉज गिअर इंडस्ट्री आता एवढी मोठी आहे की म्हणजे इव्हन इन सांगली, म्हणजे सांगलीसारख्या छोट्या MIDC मध्ये सुद्धा आमच्याकडे कमीत कमी 8 ते 10 लोक गिअर कटिंग करून देणार आहेत बाहेर माणसं. म्हणजे सो आपल्याला पटत नाही आहे. म्हणजे आता भोसरी, पुणे ह्या एरियामध्ये तर असे 15, 20, 25 लोक असतात. बरोबर. पण सांगलीमध्ये सुद्धा एवढा आपल्याला मिळतं. सो व्हाय डू वी स्पेंड मोर ऑन मशीन्स रादर दॅन, कारण आमचं कसं आहे कुठेतरी थांबायला पाहिजे हे कळतं. म्हणजे कुठं थांबणं हे कळलं तर गोष्ट. आणि थांबणं म्हणण्यापेक्षा काय की तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा आहे. बरोबर. सो प्रत्येक बिझनेस ग्रो करायला तुम्ही प्रत्येक गोष्ट मल्टिप्लाय करतच गेली पाहिजे असं काय. अल्टिमेटली तुमचं टार्गेट काय आहे की यू नीड टू डू मोर टर्नओव्हर, यू नीड टू अर्न मोर, यू नीड टू एम्प्लॉय मोर पीपल, जास्त लोकांना तुम्ही कामं देऊ शकता. सो याच्यासाठी काय मशीनच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं काही नाही. इफ यू आर गेटिंग गुड आउटसोर्सिंग,
यू कॅन डेफिनेटली वर्क विथ देम. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आपल्याला बॅलन्स करता येतं त्यामुळे. अदरवाईज काय होतं की ह्यूज बॉरोईंग होतं मग. राईट यू हॅव टू बॉरो ट्रिमेंडस कॅपिटल फ्रॉम ते एंगेज करायला लागतं. मग त्याचे प्रेशर सुरू होतात की आता एवढं बॉरो जर केलं तर एवढं म्हणजे टॉपलाईन आलीच पाहिजे किंवा असं झालंच पाहिजे. सो तो थोडासा गेम सुरू होतो. बट येस की आता तुम्हाला जेव्हा एक्सेप्शनल ग्रोथ तुम्हाला जेव्हा टार्गेट करायची, सो से सपोज मोर दॅन 100 crores, मोर दॅन 200 crores, सो येस तेव्हा तुम्हाला मशिनरीमध्ये इन्व्हेस्ट करावीच लागते, कारण तेवढा व्हॉल्यूम काही तुम्हाला बाहेरून मिळत नाही. बरोबर. आणि त्या स्टेजला आता जे कोणी मोठे मोठे आता गेअर मॅन्युफॅक्चरर्स आहेत, सो दे हॅव देअर ओन फॅन्टॅस्टिक वर्कशॉप्स. म्हणजे त्यांच्याकडे तर पूर्ण AC शॉप फ्लोअर्स आहेत त्यांचे, कारण त्या सगळ्या इम्पोर्टेड मशीन्स तिथे ठेवलेल्या असतात. सो दे डू इट व्हेरी गुड. अजून एक आहे की आता कसं आहे, आता ग्रो व्हायचंय तर अशा छोट्या छोट्या इंडस्ट्री पण ग्रो करून आपला मेन बिझनेस ग्रो करायचा, असं पण होऊ शकतं ना, की मला जे रिक्वायरमेंट आहेत, ठीक आहे मशीन तुला टाकून देतो, तू त्यात थोडी इन्व्हेस्टमेंट कर किंवा त्यानुसार तुला मी पर्सेंटेजमध्ये देत जाईन आणि पैसे मी रिकवर करून घेईन, आणि माझं डिझाईन किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत हे तुमच्याकडेच येतील. करेक्ट. आणि तिथून एम्प्लॉयमेंट पण जनरेशन होती, लोकांना पण एक सपोर्ट होतो आणि आपलं एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला मदत होते. असं हे आहे का? काय होतं की आपण 10-15 वर्ष जेव्हा एखादा बिझनेस रन करतो तेव्हा लोकांमध्ये पण सिनियरिटी येते, म्हणजे सिनियरिटी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे कामाचा एक्सपर्टीज जो आहे ती लोक सिनियर होतात. आणि मग एका स्टेजला हा विचार आपण करतो की येस की आता तुला काहीतरी वेगळं करायचं आहे ना, कारण आता तुझी सॅलरी पण वाढत जाणार. बरोबर. डेफिनेटली यू विल बी एक्सपेक्टिंग मच मोर. आपल्याला कुठेतरी एक लिमिट येतं. बरोबर. सो आम्ही त्याला काय सांगतो की तू तुझा बिझनेस सुरू कर. तुला काय सुरू करायचं? बाबा मला गेअर हॉबिंग सुरू करायचं. तर तुला काय इन्व्हेस्टमेंट पाहिजे? सपोज मला 10 लाख रुपये पाहिजे, आता माझ्याकडे नाही. सो वी लेंड हिम सम मनी. जर तो बॉरो करू शकत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण काही केसमध्ये आम्ही त्याला पैसे देतो आणि आम्ही त्याला आमचं फुल काम देतो. सो 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यामध्ये त्याचे ते सगळे पैसे वसूल होतात. नाव ही इज द ओनर ऑफ हिज मशीन. तोपर्यंत आमचं मशीन असतं. नाव ही इज द ओनर ऑफ हिज मशीन. मग तो आमचंही काम करेल, बाहेरचीही कामं घेऊ शकेल. बरोबर. सो इट्स फेअर. डिपेंड्स. राईट. आणि फेअर गेम झाला. आणि म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो ना, को फंडिंग म्हणतो आपण. म्हणजे मीच सगळ्या मशीन विकत घेण्यापेक्षा मी त्याला थोडे पैसे देऊन तू मशीन विकत घे. बरोबर. किंवा तुझ्याकडे जागा नाहीये, तुझ्याकडे मशीन तुझ्याकडे जागा नाही, तर माझ्या कंपनीत आणून लाव. बरोबर. मग माझे इलेक्ट्रिसिटी चार्जेस तुम्हाला पे कर, किंवा मंथली काय नॉमिनल रेंट असेल ते तुम्हाला पे कर, जे आपण अग्रीमेंट करतो. आणि वर्क फॉर मी. मटेरियल माझंच असणार आहे, माझ्याच कंपनीत राहून तुला काम करायचंय, तू बनव, माझ्यासाठी बनव. बरोबर. म्हणजे आपण आता तर बघतो की 10,000 स्क्वेअर फूट वाले वगैरे शेड्स अवेलेबल असतात. त्याच्या एका शेडमध्ये कमीत कमी 4 लोक आपापले मशीन टाकून आपापला बिझनेस करत असतात. प्रत्येकाचा लाईट मीटर एक त्यांनी मीटर वेगळा घेतलेला असतो, बिलिंग करत असतात. मला काय करतो तर सगळ्यांना एक मोठी क्रेन टाकून देतो, 5,000 जणांची, सगळ्यांनी म्हणून क्रेन वापरा. सो अशा बेसिसवर खूप इंडस्ट्री. आणि एकच जॉब मग सगळ्यांमध्ये असा घेतात की बाबा VMC करायची, ग्राइंडिंग करायचं, सगळं करून इकडे मॅक्सिमम प्रोसेसेस करून तो बाहेर पडतो. येस येस. आणि हा कन्सेप्ट खूप ग्रो मध्ये आहे. म्हणजे आम्ही जेव्हा हायटेक मध्ये होतो, मी हायड्रोलिक ह्याच्यामध्ये, तिथे सुद्धा आमच्या मॅनेजमेंटचा तोच व्ह्यू होता. आमच्याकडनं काही सिनियर लोक 20 वर्ष काम करून बाहेर गेले होते किंवा रिटायरमेंटच्या जवळ आले होते. मग त्यांनीच आम्हाला सांगितलं की सर आम्हाला मशीन टाकायचे, तुमचंच काम द्या आम्हाला. सो आम्ही त्यांना फंडिंग सुद्धा केलं. म्हणजे नुसती मशीनच घ्या असं नाही, आम्ही तुम्हाला फंडिंग कमी पडतंय ना, मग त्याला CNC घ्यायचे. आता CNC थोडी कॉस्टली जाते, साधी लेथ मशीन त्याला मिळते. मग आम्ही त्याला फंडिंग केलं, तू आमचं काम कर. बरोबर. 2 वर्षामध्ये त्याचे पैसे वसूल झाले. नाव ही इज द ओनर ऑफ द मशीन. आज तो माझंही काम करतो, माझं काम कमी पडतंय असं वाटतं, तर तो बाहेर करतो. बरोबर. त्याचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. सो छोटे ओनर्स पण डेव्हलप होतात त्याच्यात. बरोबर. एम्प्लॉयमेंट जनरेशन अशी पण होऊ शकते. म्हणजे नॉट नेसेसरी की कंपनीच्या आतच जाऊन काम केलं की एम्प्लॉई जनरेट होतात. आणि ही गोष्ट जास्त चांगली का होते की यू आर डेव्हलपिंग अन एंटरप्रिनर. राईट. भले तो एकटा काम करत असेल. आता बरेच लोक असे आहेत की मालक लोक आहेत, ते स्वतः एक मशीन स्वतःच काम करत असतात. बरोबर. असं काय प्रत्येक जण कोण वर्कर ठेवत नाही. बरोबर. ते स्वतःहून काम करतात. तो म्हणतो की मी आतमध्ये पैसे मिळवतो, तो इथेही पैसेच मिळवणार. बरोबर. सो फक्त मला कुठेही बाउंड राहायचं नाहीये, जॉब करायचं नाहीये, पण मला माझं स्वतः एक मशीन टाकतोय आणि मी करतोय, मला जॉब द्या. एक्झॅक्टली. आणि रिस्क टेकिंग आहे. म्हणजे जसं आपण रिस्क घेतो, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा काही नवीन मार्केटिंगमध्ये जाऊन काही रिस्क घेतो, बरोबर, तसं त्यांच्या दृष्टीने पण ही रिस्क आहे. म्हणजे त्याला तो इतक्या वर्षांची नोकरी, जेव्हा त्याला माहिती असतं की महिन्याभरात काही झालं तरी मला 25,000 रुपये पगार मिळणार आहे, 30,000 पगार मिळणार आहे, पण तो सोडून तो म्हणतो की नाही मी कष्ट करीन, मग मला एखाद्या महिन्यात 10,000 मिळतील, एखाद्या महिन्यात 50,000 मिळतील. बरोबर. सो ही रिस्क जेव्हा तो घ्यायला तयार होतो, सो तेव्हा एंटरप्रिनर्स बनतात. अदरवाईज
सॅलरी पर्सन चालूच असतात. बरोबर. मग त्याबरोबर आपल्याला इव्हन म्हणजे त्यांचं ऑडिट म्हणजे त्यांना आपल्याप्रमाणे त्यांना डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण आता ह्याच्यात हे झालं की इन हाऊस जेव्हा असतं तेव्हा डेडलाईन्स आपल्या हातात असतात. येस. पण जेव्हा आउटसोर्स करतो तेव्हा डेडलाईन्सचा खेळ वेगळा होतो. हो, फक्त एक वेगळी गोष्ट पण आहे त्याच्यामध्ये कारण आता सपोज एक तुमचं ऑपरेशन आहे घरात जे तुमचं क्रिटिकल म्हणून तुम्ही घरात ठेवलंय. उद्या तुम्ही ते आउटसोर्सिंग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला काय होतं की तुम्हाला एकाचे इथे 2-3 ऑप्शन्स मिळतात. सो तुमची थोडीशी कॅपॅसिटी बिल्ड पण होते. हो, ओके, बरोबर. घरात एकच मशीन असते किंवा घरात 2च मशीन्स असतात तेव्हा काय होतं की कॅपॅसिटी स्टीलिंग होतं, ज्याला आम्ही कॅपॅसिटी स्टीलिंग म्हणतो. की आता म्हणजे त्या मशीनवर हा जॉब खरं लागला पाहिजे पण मला माहिती की अरे यार नको, त्याच्यापेक्षा तो दुसरा जॉब काढूया. म्हणजे मीच त्याचं सेटिंग हे करायला होतो आणि मीच त्याचं दुसरं सेटिंग करून तो जॉब काढतो. सो आय एम स्टीलिंग द कॅपॅसिटी. अदरवाईज कमीत कमी सेटिंग टाइम मध्ये इट विल गिव्ह मोर आउटपुट टू मी. त्याला एक थोडंसं कॅपॅसिटी स्टीलिंग म्हणतो. पण त्या केसमध्ये मग आउटसोर्सिंग उपयोगी पडतं. म्हणजे रादर आता नवीन कन्सेप्ट तर असा आहे, वेन यू टॉक अबाउट थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स, म्हणजे थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्सचा हे असं आहे की यू ट्राय टू फाइंड आउट युअर बॉटलनेक्स अँड एक्सप्लॉइट देम. तुम्हाला कळलं की माझी ही प्रोसेस माझा बॉटलनेक आहे, माझ्या 2च मशीन्स आहेत, 2 फार क्रिटिकल मशीन्स आहेत, ती यातली एकही बंद पडली तरी मला प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही काय करणार, तर तुम्हाला खरी ऍक्शन काय आहे तर तुम्हाला 3री मशीन टाकली पाहिजे. पण कधी कधी ती एवढी कॉस्टली होऊन जाते, 2-3 कोटीची मशीन असते, आपण नाही टाकू शकत. बरोबर. देन इफ यू आर हॅव्हिंग आउटसोर्स्ड फॅसिलिटी, गिव्ह इट टू देम. सो तुमची कॅपॅसिटी तिथे वाढेल, बाहेर वाढेल, तुमची कॅपॅसिटी वाढली. राईट. सो कॅपॅसिटी वाढली की काय होतं, तुमचा आउटपुट वाढतो. बरोबर. आणि आउटपुट वाढला म्हणजे काय की तुम्ही कस्टमरला वेळेवर देऊ शकता.